नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण कोरडा व ओला खोकल्यातील फरक पाहिला. तसेच कोरड्या खोकल्याची कारणेही पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण कोरड्या खोकल्यावर घरच्या घरी नेमके कोणते रामबाण उपाय करता येतील, ते कसे काम करतात आणि कोणत्या प्रकारच्या कोरड्या खोकल्यात कोणता उपाय जास्त उपयोगी ठरतो हे पाहणार आहोत. कोरड्या खोकल्यात जर आपण पाहिलं तर घशात किंवा एअरवे मध्ये कफ नसतो, पण घसा कोरडा पडतो, नर्व्ह एंडिंग्स जास्त सेन्सिटिव्ह होतात आणि छोट्या ट्रिगरने सुद्धा खोकला सुरू होतो. म्हणूनच उपाय असे हवेत जे घसा शांत करतील, एअरवे मॉइश्चराइज करतील आणि इरिटेशन कमी करतील. त्यासाठी पहिला उपाय आहे मध. मध हा कोरड्या खोकल्यातला पहिला आणि सर्वात सुरक्षित उपाय मानला जातो. मध घशावर प्रोटेक्टिव्ह कोटिंग तयार करतो, खोकला ट्रिगर करणाऱ्या नर्व्ह शांत करतो. तर आता हा मध घ्यायचा कसा? तर 1 चमचा शुद्ध मध दिवसातून 2 वेळा, विशेषतः झोपण्याआधी घ्यावा. कारण रात्री ज्या लोकांमध्ये खोकल्याचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा फार उपयोगी आहे. त्यानंतरचा उपाय म्हणजे आले. ज्यांना खोकल्यासोबत घशात जळजळ किंवा खवखव जाणवते त्यांच्यासाठी आलं फार प्रभावी आहे. कारण आल्यातील जिंजेरॉल या कॉन्स्टिट्युएंटमध्ये नॅचरल अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. आलं हे एअरवे इरिटेशन कमी करते. तर याचा वापर कसा करायचा? आले किसून रस काढा, त्यात मध मिसळा, दिवसातून 1-2 वेळा घ्या. पुढील उपाय आहे हळद दूध. काही लोकांचा कोरडा खोकला बरा तर होतो, पण परत परत उफाळून येतो. अशा वेळी हळद दूध उपयुक्त ठरतं. कारण हळदीतील कर्क्युमिन इन्फ्लमेशन कमी करतं. हळद दूध इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. यासाठी 1 ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद घालून रात्री झोपण्याआधी घ्या. त्यानंतरचा उपाय आहे वाफ. ज्यांचा खोकला जास्त बोलल्यावर, थंड हवेत किंवा सकाळी उठल्यावर वाढतो त्यांच्यासाठी वाफ फार महत्वाची आहे. वाफ घेतल्यामुळे एअरवे मॉइश्चराइज होतो, नर्व्ह इरिटेशन कमी होते. यासाठी साध्या पाण्याची वाफ दिवसातून 1 ते 2 वेळा घ्या. आणि शेवटचा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. जर घसा कोरडा, खरखरीत वाटत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या फार उपयुक्त ठरतात. यामुळे थ्रोट इरिटेशन कमी होते, सूजही कमी होते. यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा. थोडक्यात काय, रात्री वाढणारा खोकला असेल तर मध आणि हळद दूध उपयुक्त आहे. जास्त बोलल्यावर येणारा खोकला असेल तर वाफ, गुळण्या उपयुक्त ठरतात. घशात जळजळ होऊन येणारा खोकला असेल तर आलं आणि मध उपयुक्त ठरतं. म्हणजे प्रत्येक उपाय योग्य प्रकारच्या खोकल्यासाठी वापरणं महत्वाचं आहे. यात एक काळजी अशी घेतली पाहिजे की जरी हे घरगुती उपाय उपयोगी असले आणि जर खोकला 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.